नमस्कार मंडळी. तर आज आपण बघा गावाकडं आलो होतो आणि मस्त शेतामध्ये येऊन म्हटलं चला कोणत्या कोणत्या रानभाज्या मिळतात ते बघूयात. तर मला इथे छान अशी एकदम ताजी कोवळी तरोट्याची भाजी दिसली बघा. काही भागात टाकळासुद्धा बोलतात याला. आणि अजून तुम्हाला काही नाव माहीत असेल तर मला नक्की सांगा. तर आमच्या इकडे तरोटा बोलतो आम्ही. हा शेताच्या बांधावर छान असा निघून आलेला आहे. आणि ही भाजी ना पहिला पाऊस पडला की निघून येते, नंतर मग आपल्याला ही भाजी मिळत नाही. तर पावसाळ्याची म्हणजे सुरुवात झाली कीच ही भाजी खायला मिळते. बाजारातसुद्धा विकायला आणतात ही भाजी. आणि अशी मी ही ताजी बांधावरची भाजी घेत आहे. सोबत माझ्या बहिणीसुद्धा आहेत आणि भाचीसुद्धा आलेली आहे. तर आम्ही 1-2 दिवसासाठी गावाकडे आलो होतो आणि शेतामध्ये येऊन अशा छान वेगवेगळ्या रानभाज्या मी घेत असते. तर अशीच ही तरोट्याची भाजी तोडून घेऊन घरी जाऊन आपण बनवून खाणार आहोत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण ही शेतातून आणलेली भाजी आधी निवडून घेऊ आणि मग कशी बनवायची ते सांगतेच मी पुढे. तर अशी ही मस्त ताजी ताजी आणि कोवळी, शक्यतोवर कोवळी भाजी घ्यायची आहे. आणि आपल्याला ह्याचे फक्त पानं घ्यायचे, असे देठं घ्यायचे नाही. ही भाजी शिजायला थोडासा वेळ लागते बघा, त्यामुळे हे देठं घेऊ नका. तर अशा पद्धतीनेही आपल्याला भाजी निवडून घ्यायची आणि निवडल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे स्वच्छ धुवूनसुद्धा घ्यायची आहे. आता ही भाजी तुम्हाला माहीतच आहे की पावसाळ्याच्या सीझनमध्ये मिळते आपल्याला. तर नक्कीच ही रानभाजी खायला पाहिजे. तुम्हाला मिळाली तर नक्की तुम्ही अशी बनवून पहा. सोपी म्हणजे करायला सोपी आहे. आणि ज्यांना वाताचा वगैरे त्रास असेल तर त्यांच्यासाठी अतिशय ही उपयुक्त भाजी आहे बघा. तर अशा आपण पानं निवडून घेऊ याचे. आता ही भाजी मी निवडून घेतली आहे आणि 3-4 वेळा पाण्याने अशी छान स्वच्छ धुवून घेतली आहे. आपण ही शेतातून जरी भाजी आणली तरी याला माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे स्वच्छ अशी धुवून घ्यायची. इकडे पाणीसुद्धा मी गरम करायला ठेवलं आहे. आता हे पाणी गरम झालं, यामध्ये आपण ही धुतलेली भाजी टाकून 2-3 मिनटं शिजवून घेणार आहोत. या भाजीला थोडासा वास येते, त्यामुळे शिजवून घ्या म्हणजे भाजी पटकन आपल्याला बनवता येते. आणि ही भाजी थोडीशी शिजायला वेळ लागतो, त्यामुळेच आपल्याला हे शिजवून घ्यायचं. आता 1-2-3 मिनटंच शिजवायची आहे, फार शिजवायची नाही. या पाण्यामध्ये काही न टाकता आपल्याला ही भाजी फक्त शिजवून घ्यायची. आता ही 3 ते 4 मिनटं भाजी शिजवून घेतली, ती आपण चाळणीवरती काढून घेणार आहोत. म्हणजे यामधलं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे. तर अशी ही भाजी आपण चाळणीवर काढून घेणार आहोत. आणि बघा 3-4 मिनटामध्ये छान शिजते ही भाजी. आता ही चाळणीवरती काढून घेते आणि मग आपण फोडणीची तयारी करू. आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की मग यामध्ये आपण कांदा वगैरे टाकून घेऊ. या भाजीला जास्त मसाले टाकायचे नसतात आणि तेलसुद्धा कमीच टाकायचं आहे. तर आता ही बघा ही भाजी छान अशी थंड झाली आहे. यामधलं पाणी मी पिळून नंतर या फोडणीमध्ये भाजी टाकणार आहे, पाणी टाकायचं नाही आहे. आता तेल गरम झालं आहे, यामध्ये आपण 2-3 हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घेतलेत, त्या टाकू. एक बारीक चिरलेला कांदा, तेलावरती भाजून घ्यायचं हे.
कांदा आणि हिरवी मिरची व्यवस्थित अशी परतून झाली की आता आपण थोडीशी हळद पावडर टाकून घेऊ. अगदी 1 चिमूट एवढी हळद पावडर आणि पाव चम्मच लाल मिरची पावडर टाकायची, कारण आपण हिरवी मिरची देखील टाकली आहे. हे मिक्स करून घ्यायचं. यात आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार. मीठ फोडणीतच टाका म्हणजे व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स होतं. नंतर टाकलं तर मग थोडंसं म्हणजे काही भाजीला लागेल काही भाजीला नाही लागणार, त्यामुळे फोडणीतच मीठ टाकायचं. आता ही छान खमंग फोडणी तयार झाली की यामध्ये आपण ही भाजी आपण पाणी यामधलं काढून अशी टाकणार आहोत. पाणी काढायचं आणि ही भाजी अशी मोकळी करून घ्यायची, म्हणजे छान हे मसाले भाजीला लागतील. आता मिक्स करून घेऊ. आता मसाले मिक्स करून झाले की यावर झाकण ठेवून 2 मिनिटं आपण ही वाफवून घेणार आहोत भाजी. आता इथे आपण ही टाकळ्याची किंवा तरोट्याची भाजी आणलेली आहे बघा शेतातून. तर ही अतिशय छान अशी गावरान भाजी मला मिळाली. इकडे काही वेळा काय होतं, आपल्याला 2 प्रकारची ही टाकळ्याची भाजी मिळते. त्यामध्ये एक खूप कडू भाजी मिळते बघा, ती अजिबात घ्यायची नाही. जी गोडवाली भाजी असते ना, शेताच्या धुऱ्यावर बांधावर वगैरे निघते, तीच भाजी आपल्याला घ्यायची आहे खाण्यासाठी. आता ही 2 मिनिटं वाफवून घेते मी भाजी. 2 मिनिटं झाली आहेत बघा. आता ही भाजी आपण चपाती भाकरीसोबत छान लागते. तर नक्की ही टाकळ्याची किंवा तरोट्याची भाजी करून पहा. कशी झाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा आणि नवीन व्हिडिओसह. आता ही आपली तरोट्याची रानभाजी तयार झाली आहे. गॅस करायचा बंद आणि मस्त गरमागरम ही भाजी खायची भाकरीसोबत खूप छान लागते. अगदी मेथीच्या भाजीसारखीच लागते. म्हणजे सांगायचं झालं तर पण खूप पौष्टिक आहे. वातावर अगदी गुणकारी भाजी आहे आणि पावसाळ्यात मिळणारीच भाजी आहे ही. एरवी आपल्याला मिळत नाही, फक्त पावसाळ्यामध्येच ही उगवते. त्यामुळे जरूर ही भाजी मिळाली तर खा. आणि मी सांगितल्याप्रमाणे बघा 2 प्रकारच्या आपल्याला टाकळ्याच्या भाज्या म्हणजे तरोट्याची भाजी मिळते. दिसायला अगदी सारख्या असतात, पण एक खूप कडसर असते म्हणजे खूप कडू लागते आणि एक गोडवाली असते. तर आपल्याला आधी चेक करून घ्यायचं, नंतरच ही भाजी बनवायची आहे. आणि अशी बनवायची साध्या सोप्या पद्धतीने, खूप जास्त मसाले न वापरता.